नमस्कार. गोपालकृष्ण गोखले महाविद्यालय विभाग 3 भूगोलशास्त्र विभाग पेपर नंबर 8 सेमिस्टर 5 भारताचा भूगोल या अंतर्गत टॉपिक नंबर 2 मृदा आणि वनस्पती या अंतर्गत आज आपण मृदा म्हणजे काय, मृदेचं साधारण महत्त्व, मृदेचे प्रकार आणि मृदा संवर्धनासाठी केलेले उपाय या संदर्भात चर्चा करू. मृदा म्हणजे काय, तर पृथ्वीवरील निरनिराळ्या साधनसंपत्तीपैकी जमीन मृदा एक साधनसंपत्ती आहे. पृथ्वीवरील बाह्यशक्तीच्या कारणामुळे किंवा कारकामुळे भूपृष्ठावरील खडकांची तुटफूट होऊन तयार होणाऱ्या मातीच्या पातळ थराला आपण मृदा असे म्हणतो. साधनसंपत्तीच्या दृष्टीने मातीचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्याला खालील वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. एक, शेती. सर्व प्रकारची उत्पादने शेतीतूनच होतात. त्यामुळं शेती हा व्यवसाय पूर्णतः माती किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यावर किंवा प्रकारावर अवलंबून आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीने मातीचे अत्यंत महत्त्व आहे. पिकांचे प्रकार. जमिनीचा केवळ शेतीच्या विकासावरच परिणाम होत नाही, तर पिकांची जी विविधता आहे किंवा पिकांच्या वाढीसाठी लागणारे निरनिराळ्या प्रकारचे जमीन प्रकार, उदाहरणार्थ भात, जूट, ऊस पिकाकरता गाळाची जमीन, कापसाकरता लावारसाची काळी जमीन, गव्हाकरता काळी कसदार जमीन, चहाकरता लालसर रंगाची उतारावरची जमीन. अशा प्रकारे जमिनीचे अनेक प्रकार शेतीसाठी किंवा शेतीतील पिकाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरतात. पिकांचा दर्जा. जमिनीची सुपीकता किंवा पिकांचा दर्जासुद्धा जमिनीच्या एकंदरीत पोतवर किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असतो. जमिनीची मशागत. जमिनीच्या प्रकाराच्या जमिनीच्या मशागतीवर परिणाम होतो. पिके घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करणं आवश्यक असतं, कारण मशागत झाल्यानंतरच जमिनीतून उत्पादनामध्ये वाढ होते. अन्नधान्याचे उत्पादन आणि आर्थिक सुबत्ता. शेतीतून मिळालेल्या उत्पादनावर आधारित शेतमालाचे अनेक उद्योगधंदे स्थापन होऊ शकतात. याशिवाय एखाद्या देशातला आर्थिक विकास हा प्रथमतः शेतीवरच अवलंबून असतो. आजही भारतातील आपण 60% जास्त लोकसंख्या ही पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. उद्योगधंदे असतील, दळणवळण व्यापार असेल, थोडक्यात सर्वच दृष्टीने शेतीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या जमिनीचं आपल्याला महत्त्व सांगता येईल. म्हणजे जमीन आणि शेती यांचा अत्यंत जवळचा सहसंबंध आहे. जमिनीची निर्मिती हे खडकांचं विदारण, सेंद्रिय पदार्थांचं विघटन, जीवाणू, पाणी, हवा या घटकामुळे होते. त्यामुळे जमिनीची निर्मिती ही विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीमध्येच होत असते. कारण मूळ खडक, भूपृष्ठाची रचना, हवामान, नैसर्गिक वनस्पती अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम जमिनीच्या किंवा मातीच्या निर्मितीवर होतो. भारतातील जमिनीचे प्रकार आपण बघूया. पहिला, भारतात एकूण जमिनीचे 6 मुख्य प्रकार आहेत. 1, गाळाची जमीन. 2, वाळवंटी जमीन, डेझर्ट सॉईल म्हणतो आपण ज्याला. 3, काळी जमीन, ब्लॅक सॉईल. 4, तांबडी जमीन. 5, जांभी जमीन. आणि 6, पर्वतीय जमीन. यापैकी पहिला जो जमीन प्रकार आहे गाळाची जमीन, याची वैशिष्ट्य, याचं वितरण, याचं महत्त्व, याचा आपण अभ्यास करूया. 1, गाळाची जमीन. उत्तर भारताच्या मैदानात ही जमीन आढळते. साधारणपणे पश्चिमेस पंजाबपासून पूर्वेस पश्चिम बंगालपर्यंत या जमिनीचा विस्तार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, ओरिसाचा काही भाग या ठिकाणी ही जमीन आढळते. मुख्यतः सतलज, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या अनेक उपनद्या, सहाय्यक नद्या यांच्या खोऱ्यात ही जमीन आढळते. या जमिनीचे क्षेत्र सुमारे 15 लाख चौरस किलोमीटर असून देशाचा 43.5% भाग या जमिनीने व्यापलेला आहे. नद्यांनी हिमालयातून आणि पठारावरून वाहून आणलेल्या गाळांच्या निर्मितीमुळे या जमिनीची निर्मिती झालेली आहे. गाळाच्या प्रकारचे एकूण 4 प्रकार पडतात: भाबर, भागर, खंदर आणि खद्दर. अशा प्रकारे गाळाचा जो पोत आहे
किंवा गाळाचे जे कण आहे त्या कणांच्यावरून हे हे प्रकार पडतात. म्हणजेच मातीचं टेक्स्चर याच्या आधारे हे उत्तर भारतातील एकूण 4 प्रकारच्या ह्या जमिनीचं वितरण केलेलं आहे. म्हणजे भांगर, खद्दर म्हणजेच आणि शेवटचा त्रिभुज प्रदेशातील जमीन. हिची वैशिष्ट्य बघा, या जमिनीची वैशिष्ट्य किंवा या जमीन प्रकारची वैशिष्ट्य. एक, भारताच्या उत्तरेस पर्वताच्या पायथ्याच्या भागात असलेल्या भाबर जमिनीस भरड पदार्थ व कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ही जमीन थोडी नापीक असते. 2, भंगर ही जमीन थोड्या करड्या रंगाची असते. यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ही थोडी टणक असते, पण यातून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो, त्यामुळे ही जमीन सुपीक असते. 3, खद्दर ही जमीन देखील करड्या रंगाची व जाड थराची असते. यात कॅल्शियम व पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. ही जमीन मऊ व सुपीक असते. 4, त्रिभुज प्रदेशातील जमीनसुद्धा करड्या रंगाची व दाट थराची. यात सेंद्रिय द्रव्ये भरपूर असतात. शिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. ही जमीन अत्यंत सुपीक असते. 5वं वैशिष्ट्य, या जमिनीवर दरवर्षी नवीन गाळ साचत असल्यामुळे त्याची सुपीकता कायम राहते. गाळाच्या जमिनीत येणारी पिके, गाळाच्या जमिनीमध्ये गहू, हरभरा, मसूर, कापूस, ऊस, तांदूळ, भाजीपाले अशा सर्व प्रकारची पिके घेतली जातात. त्यामुळे भारतातील शेतीचा विकास याच गाळाच्या जमिनीमध्ये झालेला दिसून येतो. सखोल उदरनिर्वाहक शेती ही आतापर्यंत या मातीमध्ये प्रकार होता, पण आज आता व्यापारी तत्वावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये या जमिनीतून शेती उत्पादने घेतली जातात. शिवाय त्रिभुज प्रदेशामध्ये मधल्या खास जमिनीमध्ये भात आणि ताग या पिकांसाठी ही जमीन उपयुक्त आहे. 2, वाळवंटी जमीन. दुसरा प्रकार, ही भारतातील शुष्क भागामध्ये विशेषतः आरोली पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेशात आढळते. ही जमीन दक्षिण पंजाब, पश्चिम राजस्थानमध्ये आढळते. या जमिनीने देशाचा 1,50,000 चौरस किलोमीटर प्रदेश व्यापलेला आहे. पावसाचे अत्यंत प्रमाण आणि उष्णता आणि वाऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये विदारण यामुळं या प्रकारच्या वालुका मिश्रित वाळवंटी जमिनीची निर्मिती झालेली आहे. या जमिनीची वैशिष्ट्य सांगता येईल. ही जमीन थोडी पांढरट असते. या जमिनीत सेंद्रिय द्रव्ये असतात. या जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असते. काही ठिकाणी या जमिनीत कॅल्शियम द्रव्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. वाळवंटी जमिनीला जर पाण्याची उपलब्ध झाल्यास तर मात्र यातून अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला पिके घेता येतात. विशेषतः गहू असेल, कापूस असेल, ही पिके या जमिनीतून खूप चांगल्या प्रकारे येतात. काळी जमीन. तिसरा प्रकार, ब्लॅक सॉईल. या जमिनीस रेगूर असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पामध्ये ही जमीन आढळते. उत्तर कर्नाटक, दक्षिण व पश्चिम आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण ओरिसा, उत्तर तामिळनाडू, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये अशा प्रकारची जमीन आढळते. या जमिनीचे भारतीय द्वीपकल्पाचा जवळपास 5.5 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापला असून देशाच्या 18.5% भागावर ही जमीन आहे. या जमिनीची निर्मिती लावारसापासून झालेल्या खडकापासून झालेली आहे. फार पूर्वी दक्षिण भारतात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातून बाहेर पडलेल्या लावारसाच्या संचयनामुळे जमीन तयार झालेली आहे. जमिनीत कित्येक मीटर खोलीवर लावाचे थर आढळतात. लावारसापासून झालेली ही जमीन काळ्या रंगाची असून यात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादी घटक आढळतात. या जमिनीमध्ये अग्निजन्य खडकापासून म्हणजेच बेसाल्ट व ग्रॅनाइट यापासून काळी किंवा काळा रंग जमिनीस प्राप्त झालेला आहे. या जमिनीची वैशिष्ट्ये. 1, लावारसापासून बनलेल्या जमिनीचा रंग काळा असतो. या जमिनीत लोह, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही खनिजे असतात. मात्र यात नायट्रोजन व पोटॅशियमचे प्रमाण कमी असते. 3रं वैशिष्ट्य, या जमिनीत मातीचे कण अतिशय दाट असतात. त्यामुळे या जमिनीतून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही. याचा परिणाम म्हणजे या जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. उन्हाळ्यात ही जमीन कठीण बनते. ही जमीन अत्यंत सुपीक आहे. या काळ्या जमिनीतून आपल्याला विशेषतः कापूस उत्पादन खूप चांगलं होतं. याशिवाय या जमिनीत ज्वारी, ऊस, कडधान्य, गहू, अशी अनेक इतर पिके चांगल्या प्रकारे येतात. 4था प्रकार, तांबडी जमीन. तांबडा पिवळा रंग असलेली ही जमीन प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक, आग्नेय महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पूर्व व मध्य प्रदेश, ओरिसा आणि झारखंड या राज्यात आढळते. या जमिनीने देशाचं 3.6 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. याची निर्मिती खडकापासून बनलेली आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असते. लोहाच्या ऑक्साईडमुळे या जमिनीस तांबडा पिवळा रंग प्राप्त झालेला आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात मूळ जमिनीत इतर घटक निघून जाऊन लोह शिल्लक राहिल्यामुळे ही जमीन तयार होते. यात मॅग्नेशियम व पोटॅशियम ही द्रव्ये असतात. या जमिनीची वैशिष्ट्य सांगतात. 1, जमिनीचा रंग लाल पिवळा असतो. 2, जमिनीत अतिशय
जमिनीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही घटकद्रव्ये असतात, पण नक्तयुक्त कॅल्शियमची मात्रा कमी असते. ही जमीन पातळ असते, यात खडे असतात. नदीच्या काठी मात्र ही जमीन खोल असते, सुपीक असते. ही जमीन जास्त पिकाऊ असते. या जमिनीमध्ये ही जमीन थोडी नापीक असली तरी या विशेषतः नदीकाठच्या जमिनीमध्ये ज्वारी बाजरीचे पीक चांगल्या प्रकारे येते. याशिवाय काही ठिकाणी भाताचे देखील उत्पादन होते. 5वा प्रकार जांभी जमीन. बिहार झारखंडमधील राजमहल टेकड्यांचा प्रदेश, मध्य प्रदेशातील पन्ना आणि रेवा, ओरिसा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ राज्याच्या विस्तृत भागात ही जमीन आढळते. भारतात या जमिनीचे क्षेत्र 2.5 लक्ष चौरस मीटर आहे. उष्णकटिबंधातील जास्त पावसाच्या व उंच सखल प्रदेशात ही जमीन तयार होते. जमिनीवर विधानाची क्रिया होऊन ही जमीन तयार होते. जास्त पावसामुळे या भागातील जमिनीच्या वरच्या थरातील खनिजद्रव्ये खालच्या थरात निघून जातात आणि लोहाचे अंश थोडे शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीला विटेप्रमाणे लाल रंग प्राप्त होतो. या जमिनीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ही जमीन टणक असते. या जमिनीत ॲल्युमिनियमचे प्रमाण अत्यंत कमी असते. वैशिष्ट्ये: ही जमीन लाल रंगाची असते. 2. यात लोहाचे प्रमाण जास्त असते. 3. या जमिनीत लोह व ॲल्युमिनियम ही घटकद्रव्ये जास्त असतात, पण पोटॅश, फॉस्फरस व कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. ही जमीन कठीण असते. नद्यांच्या काठची ही जमीन थोडी मऊ असते. या जमिनीचं महत्त्व: ही जमीन टणक असते. या जमिनीत चे महत्त्व थोडं कमी आहे, पण सकल भागातील व नदीकाठच्या जमिनी सुपीक असते. चांगली मशागत केल्यास या जमिनीतून फळ उत्पादन, चहा, भात, नाचणी इत्यादी पिके घेतली जातात. केरळमध्ये या जमिनीपासून विटा तयार करतात. शेवटचा प्रकार पर्वतीय मृदा, पर्वतीय जमीन. ही जमीन भारतातील उत्तरेतील पर्वतीय प्रदेश, हिमालय, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, विंध्य, सातपुडा, पश्चिम व पूर्व घाट, दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेश व इतर पर्वतीय क्षेत्रात आढळते. या जमिनीने 56,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. ही जमीन दगडगोट्यांच्या मिश्रणाने तयार झालेली असते. या प्रदेशात जंगले असताना जमिनीत सेंद्रिय द्रव्याचा पुरवठा जास्त होतो. याची वैशिष्ट्ये: 1. ही जमीन थोडी लालसर असते. 2. जमिनीत सेंद्रिय द्रव्ये असतात. 3. पोटॅश, फॉस्फरस, नायट्रोजन ही घटकद्रव्ये असतात. 4. काही ठिकाणी या जमिनीत चुनखडी आढळते. पर्वतीय जमिनीतील जमिनीचं महत्त्व: 1. भारतीय जमिनीची सर्वसामान्य आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील. 1. भारतीय जमिनी वेगवेगळ्या प्रकारच्या असून यामध्ये भौतिक, रासायनिक वैशिष्ट्यात तसेच सुपीकतेच्या पातळीमध्ये भिन्नता आढळते. भारतात जमिनी या मोठ्या प्रमाणात जुन्या जमिनी असून यामध्ये नायट्रोजन, खनिज क्षार व सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी आढळते. 3रं वैशिष्ट्य: जमीन प्रदेश व नद्यांच्या खोऱ्यात भारतीय जमिनीचे जाड थर असून पर्वतीय व पठारी भागात त्याचे पातळ थर आढळतात. देशातील गाळाच्या व रेगूर जमिनी ह्या सुपीक असून पिकांचे चांगले उत्पादन मिळते. मात्र जांभा, वाळवंटी या जमिनी कमी पिकाऊ असल्यामुळे या जमिनीतून उत्पादन कमी मिळते. थँक्यू.